मला नवीन विचार समाजाला द्यायचा आहे। वैभवापासून लांब पडत नाही तर वैभवाचा उपभोग घेता घेता सुद्धा परमार्थ साधता येतो हे मला जगाला दाखवून द्यायचं। अशानेच लोक आकर्षित होतील ना, आपला भक्त परिवार वाढेल। सहदेवा, तू खूप प्रिय शिष्य आहेस माझा, म्हणून तुझ्या अशा विचारांकडे कानाडोळा करत आलो। पण आता तुझे डोळे उघडण्याची वेळ आली आहे, म्हणूनच तुला अक्कलकोटात घेऊन आलो। गुरुतत्व म्हणजे काय, खरा परमार्थ काय हे तुला लवकरच कळेल आणि तू माध्यम बनून अनेकांना शहाणा करशील। बोधाचार्य महाराज की जय। महाराज, आपण कृपया आसनस्थ व्हावं। गुरुवर्य, मगाशी जो सुगंध आला आणि आपण जी फुलं वाहिलीत त्याचा अर्थ मी लोकांना समजावून सांगितलंय, पण माझं मन मला सांगते की तो खरा अर्थ नाही। कारण ती पावलं तुमची नव्हती, हो ना? अगदी बरोबर। तू माझा आवडता शिष्य आहेस म्हणून मी तुला हे सांगतो। मी ती फुलं गुरुतत्वाला वाहिली, गुरु शक्तीला वाहिली। गुरुवर्य, पण तुम्ही फुलं व्हावीत अशी कुठली गुरु शक्ती आहे? नाही, तुमच्याहून श्रेष्ठ कुणीही नाही। थांब, मी तुला सगळं समजावून सांगतो। घे, हे पाणी पी। ठेव। आता हे पाणी पी। आता मला सांग, यातल्या कोणत्या पानाची चव श्रेष्ठ आहे? गुरुवर्य, दोन्हीची चव सारखीच आहे। अरे सहदेवा, गुरुतत्वाचंही असंच आहे। पाणी कुठून आलंय, कुठल्या विहिरीतून आलंय, कुठल्या तळ्यातून आलंय, सोन्याच्या पेल्यातून आलंय हे महत्वाचं नसतं। तहान भागवणं हे पाण्याचं खरं तत्व आहे। गुरुवर्य, क्षमा असावी, पण जे आता तुम्ही माझ्यापाशी बोललात ते इतर कोणाशीही बोलू नका। तुम्ही सर्वश्रेष्ठ नाही आहात हे कोणालाही सांगण्याची गरज नाही। हो, आपण फुलं वाहताय म्हणजे आपल्याहूनही श्रेष्ठ मोठं कोणीतरी आहे असं जर त्यांना वाटायला लागलं तर ते तुमच्याकडे येतील का? गुरुवर्य, मी आपल्या पाद्यपूजेची तयारी करायला घेतो। अरे थांब सहदेवा, तुला कळलंच नाही, पाण्याची चव सारखीच असते। अरे पाणी तहान भागवतं हे तत्व महत्वाचं, पाणी कुठल्या पेल्यात आहे ते महत्वाचं नाही। आणि गुरुचंही असंच आहे। ओ ओ कुठं? आज जायचंय मला, गुरुवर्यांना भेटायचंय। नाही, तुम्हाला असं नाही जाता येणार। क्षमा करा, पण परवानगी शिवाय तुम्हाला आज जाता येणार नाही। कोणाची? माझी। तुमची? तू कोण? कोणाची परवानगी? काय, गुरुवर्यांच्या परवानगी शिवाय कोणालाही आत जाता येत नाही। चढ्या आवाजात का बोलताय? मी प्रेमाने बोलतीये ना। मला फक्त गुरुवर्यांचं दर्शन घ्यायचंय म्हणून मी इथे आले। काय, गुरुवर्य अशा गरीब लोकांना दर्शनच देत नाही? आता मी स्वामींचंच नाव सांगतो तुला, तर कशी तंत्रेल तुझी ते। या तुम्ही। तुला ठाऊक आहे का मी कोण आहे ते आणि कुठून आले? माझं नाव कपिला आहे, कपिला। स्वामी स्थानावरून आले। स्वामींची श्रेष्ठ भक्त आहे मी। हा, तुझ्या गुरुवर्यांना जाऊन सांग कपिला भेटायला आलीये। जा जा। अरे वा, अरे वा, तुम्ही स्वामींच्या मठातून आले? हो। थांबा,
मग आता अजिबातच आत जाऊ नका. दुसऱ्या कुणाला गुरु मानणाऱ्यांना या मठात प्रवेश नाहीच नाही. प्रवेश तर आम्ही मिळवणारच. इथे सुवर्ण संधी दिसते आम्हाला. छूटा छूटा सब छूटा. अरे जिसने गुरु का साथ छोड़ा उसका सब कुछ छूटा. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. गुरु म्हणजे कोण? स्वामी, गुरु म्हणजे तुम्ही, जे आपल्याला मार्ग दाखवतात. स्वामी, गुरु म्हणजे प्रकाश आहे, जो अंधारात हरवलेल्या आत्म्याला मार्ग दाखवतो. आणि गुरु म्हणजे शांती आहे, जो अस्थिर मनाला स्थैर्य देतो. गुरु म्हणजे शिष्याच्या आयुष्याचं सोनं करणारा परीस. शिव शंकर शंभो. स्वामी, अहो ही काय दिव्य लीला आहे. पादुका सोन्याच्या झाल्या. स्वामी, सोन्याची वीट. स्वामी, या पादुका सोन्याच्या विटेत रूपांतरित झाल्या. ही काय लीला आहे? शिव शंकर शंभो. सोन्याची वीट. ही वीट आमची. माझी. ही वीट माझी आहे. ए, सोड सोड सोड. मी पाहिली ती वीट पहिली. अगं माझी सोड. आहे. हे सोड, माझी वीट आहे. सोड, हात सोड. अरे माझ्या हातात आहे ना पण ती वीट. माझ्या गुरुवर यांनी माझ्यासाठी दिले. सोड तू. तुझ्या गुरुवर्याने माझ्या स्वामीने दिली ही वीट माझ्यासाठी. मी श्रेष्ठ भक्त आहे ना म्हणून. अरे दे हात सोड, हात सोड. हा. अरे सोड सोड म्हणते ना. सोड. सोन्याची वीट कुठे गेली? वीट वीट माझी वीट. तुझ्यामुळे गेली माझी सोन्याची वीट. तुझ्यामुळे झालंय. सगळं तुझ्यामुळे झालं. खरं सोनं हे गुरु भक्ती आहे, गुरु सहवास आहे. स्वार्थासाठी भांडतायत. स्वामी काय शिकवू पाहतायत हे यांना अजून कळलंच नाही. त्या नादात हे खरं सोनं गमावून बसणार आहात. स्वामी यांना काय शिकवू पाहतायत हे यांना कळलंच नाही. स्वामी जे शिकवतायत ते अज्ञानी भक्तांना कळेल तो सुदिन. आपण परीस सोडून सोन्याच्या मागे धावत होतो हे त्यांना लवकरच कळेल. अक्कलकोट में जो भी कोई आता है, अक्कलकोट से सयाना बना कर ही छोड़ता है.
शिवशंकर शंभो. सोन्याची वीट, आमची सोन्याची वीट. तुझ्यामुळे माझ्या हातून सोन्याची वीट गेली. अगं तुझ्यामुळे माझी वीट गेली, गुरुवर्यांच्या आशीर्वादाने लाभलेली. स्वामींच्या आशीर्वादामुळे मला लाभली होती ती वीट. गुरुवर्यांच्या आशीर्वादाने लाभलेली. तुला काय? स्वामींच्या आशीर्वादामुळे सांगितलं ना. तुझ्यामुळे ना दिवसाची रात्र झाली पण ती वीट काही मिळाली नाही. अगं राहू दे, माझाही वेळ वाया गेला ते तुझ्यामुळे. तू चालती हो गे नुसता डोक्याला. तुझ्यामुळे श्रीमंत होण्याचं स्वप्न पुन्हा धुरेस मिळालं. काय फिटली का हौस? कसली हौस स्वामी? श्रीमंत व्हायची. माझं नशीबच फुटकय स्वामी. काही मिळालं नाही मला माझ्या आयुष्यात. कपिला, मी तुला आणि बाळाला खंडोबाच्या मंदिरात का पाठवलं होतं माहितीये? बाळप्पाला पाठवलं होतं त्या गावात कुणीतरी येणार आहे आणि त्याच्या स्वागतासाठी म्हणून मंदिरात दिवा लावायला, भंडारा उतरायला. आणि तुला पाठवलं होतं तुझ्या पापांचं परिमार्जन व्हावं म्हणून. पण ते सोडून तू पुन्हा चुका करण्यात रमलीयस. तुला श्रीमंत व्हायचं ना? हो स्वामी. बर, मग आम्हाला सांग, खरी श्रीमंती म्हणजे नेमकं काय? श्रीमंती म्हणजे पैसा अडका, सोनं नाणं, ही खरी श्रीमंती. कपिले, खऱ्या श्रीमंतीचा मार्ग हाय. कपिले, या दोन्ही पैकी एक निवड. पण स्वामी, कशात काय आहे हे मला कसं कळणार? शिवशंकर शंभो. सोन्या नाण्याने भरलेली तिजोरी. आम्हाला श्रीमंत व्हायचंय. आम्ही हीच तिजोरी उचलतो. या पादुकांची तिजोरी घेऊन आम्ही काय करू? नको, सोनं नाणं उत्तम. कपिले, कपिलामाई, अहो हे काय केलं तुम्ही? स्वामींच्या पादुका हेच सगळ्यात मोठं धन आहे आणि ते सोडून तुम्ही हे धन निवडलं. बाळप्पा भाऊ, मला नका समजावू. काय निवडलं ते? मला माझं चांगलं काय ते सगळं व्यवस्थित कळतं. तुम्ही नका शिकवू उगाच. शिवशंकर शंभो. स्वामी, पुन्हा फसवणूक झाली ना माझी. कपिले, आयुष्य अशीच फसवणूक करत असतं माणसाची. काय माणसाला वाटतं की धन हे सर्वस्व आहे. त्याला असं वाटतं की सोनं नाणं पैसा अडका ही खरी श्रीमंती आहे. पण कपिले, हे सगळं नश्वर आहे. माणसाला असं वाटतं की धन आलं की सगळी चिंता मिटली. पण ते धन किती काळ टिकणार आहे कुणाला माहित नसतं. कपिले, सोनं नाणं पैसा अडका हे सगळं नश्वर आहे आणि हे श्रीमंती शाश्वत आहे. कपिलाताई, या पादुका म्हणजे विश्वपालकाचं प्रतीक आहे. अनंत शक्ती आहे, अनंत कृपा आहे. श्री स्वामी समर्थ. कपिलाताई, तुम्ही जर पादुका निवडल्या असत्या ना तर तुम्हाला नतमस्तक होता आलं असतं. अहो, तुम्हाला त्याची पूजा करता आली असती. पण काय केलं तुम्ही हे? अहो, तुमच्यावर कृपेचा वर्षाव झाला असता. अहो, आपल्या गुरुची आपल्यावर कृपादृष्टी असणं
हेच खरं धन आहे. कपिले, तुझी आवड निवड नेहमी चुकत आली आहे. अजूनही वेळ गेलेला नाहीये. सुधार. जय शंकर शंभो. कपिले, आयुष्य अशीच फसवणूक करत असतं माणसाची. काय माणसाला वाटतं की धन हे सर्वस्व आहे. त्याला असं वाटतं की सोनं नाणं पैसा अडका ही खरी श्रीमंती आहे. पण कपिले, हे सगळं नश्वर आहे. स्वामी कधी आम्हाला आमच्या मनासारखं करू देत नाही. कधी धन नाही की धान्य नाही, नेहमी फसवणूक करतात आमची. आता आम्ही गुरुच बदलतो. बोधाचार्य महाराजांचा मठ फार श्रीमंत दिसतोय. इथे जर राहिलो तर खूप गोष्टी कमवता येतील. धनधान्य, सोनं नाणं. वा 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 कपिला. बोधाचार्य गुरुदेव दिसत नाहीयेत. नदीवर गेले असतील, स्नान करून येतच असतील. इथेही कोणी दिसत नाही. म्हणजे कसं, मध्यस्थाचीही गरज नाही. आणि तो सहदेव पण दिसत नाही. नाहीतर तो काय बोधाचार्य महाराजांना भेटू देणार नाही. उचका कुठला. अरे देवा, हा सहदेव आहेच का त्यांच्या बरोबर? हा काय भेटू देणार नाही गुरुजींना. आणि यांनी पाहिलं ना, तो घोटाळा होईल सगळा. हो ताई, काय काम आहे तुमचं इथं? सहदेवजींनी सांगितलंय तुम्ही इथून लगेच निघून जा. का? मी जाणार नाही. मी इथेच थांबणार. तुम्हाला काय करायचं ते करा. गुरुदेवांच्या साधनेत अडथळा आणू नका. सभ्यतेने सांगतोय तोवर ऐका, नाहीतर पिटाळून लावू. गुरुदेव, गुरुदेव. अगं तुला सांगितलं ना जा म्हणून, तू गेली नाहीस. अरे बाई, सहदेव, अरे कोण आहेत या? गुरुवर्य, अहो चोर आहे बाई. काल मठामध्ये चोरीच्या उद्देशाने आले होते. मी मोठ्या सीताफीनं तिला इथून पिटाळून लावलं. आता सुद्धा धाडतो. गुरुवर्य, आपण साधना सुरू ठेवू. आपल्या साधनेत कुठलाही व्यत्यय येणार नाही याची खबरदारी मी घेतो. गुरुदेव, गुरुदेव, मी कपिला. कपिला. काय रे, मी चोर? हा, चोर आहे मी. हो, गुरुचोर. गुरुचोर आहेस तू, गुरुचोर. हा, तुझ्याकडे आहेत ना तुझे स्वामी, मग जा ना तुझ्या मठात. इथे कशाला येतेस? आणि मुळात आमच्या गुरुवर्यांचं शिष्यत्व मिळायला तेवढी ऐपत असावी लागते. आमचे गुरुवर्य आहेत ना, ते धनाढ्यांचे श्रीमंतांचे गुरु आहेत. ज्याच्यापाशी धन तेच होतात गुरूंचे भक्त. आमच्या गुरुवर्यांना सिद्धी प्राप्त आहे. अरे जगभरात आमच्या गुरुवर्यांची प्रसिद्धी आहे. तुझ्या स्वामींचं आमच्या गुरुकडे येणारे सगळे श्रीमंत असतात, धनाढ्य असतात. ए, तुला काय वाटलं? हा, माझे गुरु स्वामी आहेत, स्वामी. आणि ते असा भेदभावच करत नाहीत. गरीब श्रीमंत हा भेदभाव कधीच त्यांच्याकडे नाहीये. माझे स्वामी सगळ्यांना समान लेखतात. ही शिकवण आहे माझ्या स्वामींची. कळलं? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वादा करता का होईना, पण तू आमचं मोठेपण मान्य करतेस, बोलून दाखवतेस. हेही नसे थोडके. शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. ए ऐक ऐक, तुझे स्वामी ना तुझ्यासाठी मोठे असतील, पण आमच्या गुरूंहून श्रेष्ठ नाही. आणि तुमच्या स्वामी स्थानाची श्रीमंती आमच्या मठा एवढी नाही.
कळलं? हे आमचे स्वामीच मोठे, हे तूही लक्षात ठेव. आमचा मठ एवढा श्रीमंत नसेल, पण मनाने मनाने आमच्याकडे सगळे श्रीमंत आहेत, समजलं? काय झालं स्वामी? बाळा एका घोड्याला गर्व झाला. त्याला वाटलं की रथ तोडतोय तर तोच मालक आहे म्हणून, आणि त्याला हवं त्या दिशेला रथ फिरवू शकतो. अरे पण त्याला ठाऊक नाहीये की त्याचा लगाम सारथ्याच्या हातात आहे. शिव शंकर शंभो.